विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 11328। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो। दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी VIP दर्शन बंद आहे। मात्र वारकरी हाच VIP मानून सध्या प्रशासन काम करत आहे। यामध्ये पंढरपूरच्या दर्शन रांगेत 2 वयोवृद्ध भाविक उभे होते। शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले। यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचे थेट दर्शन घडवले। विठ्ठलाची दर्शन रांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत आहे। त्यामुळे विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचे दर्शन घेतो। मात्र हेच दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून जिल्हाधिकारी कार्तिकेयन व मंदिरे समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन मिळाल्यामुळे संबंधित वारकरी भक्तांमधून समाधान व्यक्त केले गेले। तालुका मोर्शी हे बघा, आमच्या पद्मा आजी आहेत। आईच्या वही जवळपास 80च्या पुढे आहेत। आजी आमचे VIP आहेत। आमचे VIP बरोबर म्हटलं तर आजीच आहेत।